नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ऑनलाईन RTI द्वारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 20/10/2016 बाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. हे परिपत्रक आहे सामान्य प्रशासन विभाग दिनांक 20 ऑक्टोबर 2016. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 राज्यात दिनांक 12/10/2005 पासून अंमलात आला आहे. दिनांक 1/1/15 पासून ऑनलाईन RTI ही सुविधा शासनाच्या मंत्रालयातील सर्व विभागात सुरू करण्यात आलेली आहे. 2. ऑनलाईन RTI द्वारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्याबाबत काही विभागांमध्ये उचित कारवाई केली जात नसल्याचे अर्जदारांकडून त्यावर अपील दाखल करण्यात येत असून अशी अपीले मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ऑनलाईन RTI पोर्टलचे सर्व्हर बऱ्याच वेळी कार्यान्वित होत नसल्याची तक्रार अर्जदार तसेच अधिकाऱ्यांकडून केली जाणे, काही विभागातील नोडल ऑफिसर यांनी त्यांच्या विभागातील बदलीने पदस्थापित अधिकाऱ्यांची नावे, दूरध्वनी क्रमांक इत्यादी बाबतचा तपशील न सुधारणे, तसेच अधिनियमातील कलम 4(1)(ब) नुसार काही विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी सुधारित केलेली नसणे इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी माननीय मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त होत आहे. 3. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6(1) नुसार माहिती मिळवण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीस इलेक्ट्रॉनिक्स साधनाद्वारे विनंती करता येईल अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन माहिती अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधितांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने rti.online.maharashtra.gov.in या नावाने पोर्टल सुरू केले आहे. ऑनलाईन RTI सुविधेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी तत्परतेने कारवाई करणे आवश्यक असून त्यांच्या विभागवार प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विभाग आपली कार्यालयाद्वारे नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसर यांना महत्त्वाची भूमिका पार पाडवायची असून वेळोवेळी आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत उचित कारवाई करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील नियुक्त नोडल अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. 4. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अपर मुख्य सचिव र.व.का. यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय आपणास ग्रामविकास eसेवा.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ह्या शासन निर्णयाची PDF तसेच शासन निर्णयाची लिंक आपणास डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे आपणास नमुने हवे असतील तर त्याबाबतची ही लिंक्स आपणास डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. ग्रामविकास eसेवा.com या संकेतस्थळावर या व्यतिरिक्त विविध विषयांची माहिती आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार आपण ते डाउनलोड अथवा आपण ते बघू शकतात. विकास ई-सेवा चॅनल तसेच टीम हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई-सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी जबाबदार राहणार नाही. अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास निश्चितच सुधारणा करण्यात येईल. ग्रामविकास ई-सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार.
आजचा विषय आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.